पुणे महापालिका सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला। दर्गा पाडल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आलेत। पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरील चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गफूर पठाण यांनी बापोडी येथील दर्गा पाडल्याचा मुद्दा उपस्थित केलाय। यानंतर भाजप नगरसेवक आक्रमक झाले। दोन्ही पक्षाचे नगरसेवक आमने-सामने येऊन बोलत होते, त्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला। दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। अखेर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला, जो महापौर मंजुषा नागपुरे यांनी मंजूर केला। त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।